नमस्कार, मी स्वप्नील यशवंत सुवरे। आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। त्या विषयाचं नाव आहे डिजिटल जगांमधील मानवी अधिकार, आव्हाने आणि संधी। तर डिजिटल जगाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आपल्याला हे समजून घेणे गरजेचं आहे की आपण सध्याच्या व्यवहारामध्ये किती डिजिटल गोष्टींचा वापर करतो। जसे कोणी स्मार्ट मोबाईल वापरत असेल, स्मार्ट टीव्ही पण आले आहेत ज्यामध्ये अँड्रॉइड फीचर्स असतात। तशा प्रकारे वेगवेगळे डिजिटल साधनं आहेत। जसे AI आले आहे, आपल्या मोबाईलमध्ये AI आला आहे, काहींची टीव्हीमध्ये असतो, कॅमेराजमध्ये सुद्धा AI जनरेशन सुरू झाली आहे। तर मोबाईलची सिक्युरिटी ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते। तर त्यामध्ये आपण गुगलचा वापर खूप जास्त करतो। गुगल ही नुसती कंपनी नसून आता ते एक मोठा ब्रँड झाला आहे। त्यामध्ये अनेक फीचर्स आहेत जे आपण वापर करतो। तर ते काही सुरक्षित आहेत का की नाही याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया। तर सध्याचं गुगल हे सुरक्षित आहे, पण त्यामध्येही काही फॉल्ट्स आहेत। आपण जे गुगल सर्च करतो त्याचा डेटा हे ते गुगलच्या सर्व्हरवर जातो। हा डेटा भारतात नसून तो भारताच्या बाहेरील देशामधल्या सर्व्हर्समध्ये जमा होतो। तर ह्यामध्ये आपण विचार करून माहिती प्रोव्हाइड केली पाहिजे। जर आपण चुकीची माहिती त्यामध्ये सर्च करत असू तर ती इलिगल ॲक्टिव्हिटी म्हणून डिटेक्ट केली जाते। असा ही सिस्टीम आहे। त्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल की एक ब्राउझिंग प्रकार आहे, तो जर आपला ऑन असेल तर त्यावर आपण काही सर्च केलं तरी तो आपल्याला गुगल वॉर्निंग देतो। तर हे त्याचं सिक्युरिटी फीचर आहे। त्यासाठी आपण हे लक्षात ठेवायचं आहे, कधीही आपण गुगल सर्च करत असताना त्यामध्ये आपला बँक डिटेल्स किंवा काही असं पेमेंट असेल तर ते ऑनलाईन करू नये। त्याच्यासाठी ॲप्लिकेशन्स असतात, ते सिक्युरिटी प्रोव्हाइड करतात, ते ॲप्लिकेशन्सचा वापर करावा। मग आपण सर्च इंजिनबद्दल बोलूया, कारण की आपण सर्च इंजिनबद्दलच बोलत होतो की आपण जे सर्चेस करतो ते सिक्युअर आहेत की नाही। त्यासाठी सर्च इंजिन भरपूर आहेत, 15,000 पेक्षा जास्त आहेत। पण आपण असे सर्च इंजिन जाणून घेऊया जे रोजच्या गरजेने वापरायचे असतात। जसं आहे गुगल आहे, बिंग आहे। बिंग हे मायक्रोसॉफ्टने बनवलेलं एक प्रकार आहे। ते आता नाव चेंज झालं असेल आहे, याहू आहे। त्याच्या व्यतिरिक्त डकडगो हे सुद्धा एक सिक्युरिटी प्रोव्हाइडर आहे। तो आपल्याला जे सर्चिंग करतो त्यामध्ये सिक्युरिटी प्रोव्हाइड करतो। त्याच्यामध्ये काही सर्च केलं असेल तर त्याचा IP ॲड्रेस किंवा काही कोणी ट्रॅक करत नाही। तर त्याच्यानुसार आपला डेटा सुरक्षित राहू शकतो, पण ह्याचा चांगल्या कामासाठीच वापर करावा असं मी सुचवेन। त्याच्या व्यतिरिक्त नवीन सर्च इंजिन्स आलेले आहेत जे प्रायव्हसी सिक्युअर ठेवतात। तर त्याच्यामध्ये आता पहिलं म्हणजे डकडगो तर येतोच, दुसरं आहे ब्रेव्ह ब्राउझर, तिसरं आहे YIPPY। तर हा एक प्रकार आहे जो प्रायव्हसी आपली सिक्युअर ठेवतो। परंतु एक लक्षात ठेवा, कुठल्याही वेबसाईटवर जाताना त्या वेबसाईटवर हे सर्च इंजिन आपल्याला वॉर्निंग देतात, हे इनलिगल आहे किंवा ह्याच्यावर पुढे धोका आहे। गुगलही वॉर्निंग देतो, पण आपण त्याचं पालन करणं खूप गरजेचं आहे। जर आपल्या अशा सर्च इंजिन्सवर जायचं असेल तर आपली माहिती त्या अकाउंटवर नसली पाहिजे, कारण की गुगल हे सिक्युअर आहे आपण जाणतो, पण त्याचं पण काही लिमिट आहे। तर जर कोणी एखादा गुगलमध्ये खूप ॲप्लिकेशन्स असतील तर आपण ते सेव्ह करतो, त्याचे पासवर्डसुद्धा गुगलच्या अकाउंट्सवर सेव्ह केले जातात। तर गुगल हे तेवढं सेफ नाही आहे जेवढं आपण मानतो। तर समजा कोणी गुगल अकाउंट हॅक केला तर त्याला पासवर्ड इझिली भेटू शकतात, कारण की तो आपलं गुगल लॉग इन अकाउंट केल्यानंतर त्याला जीमेल अकाउंट्सवरचे सर्व डिटेल्स, त्याच्या व्यतिरिक्त आपण सेव्ह केलेली पासवर्ड मॅनेजर, तेही तो सर्च मारून त्यातनं पासवर्ड घेऊ शकतो। आणि खूप सहजासहजी तो पुन्हा लॉग आउट होणार आपल्याला कळणार नाही। गुगल आपल्याला वॉर्निंग देतो आणि आपण त्याकडे इग्नोर करतो। जेव्हा तो आपल्याला सांगतो पासवर्ड चेंज करायचा आहे, त्यावेळेला आपण पासवर्ड चेंज करणं खूप गरजेचं आहे। तर ही माहिती झाली आपल्या सर्च इंजिन।